राम राम मंडळी. उडती उडती खबर आई है की ये जोडी एक साथ नजर आई है. हो मित्रांनो, आणि त्याच जोडीबद्दल बोलण्यासाठी आपण हाचा व्हिडिओ करतोया. मित्रांनो, मे महिन्यातील बैलगाड्या शर्यतीतील सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा म्हणजे कराड उत्तर केसरीची स्पर्धा ती येत्या 23 तारखेला संपन्न होते. त्याच्यामुळं बऱ्याचशा बैलगाडा मालकाने असेल, चालकाने असेल, त्या स्पर्धेमध्ये गुलाल घेण्यासाठी कंबर कसलेले आहे. आणि संभावित पैरे कुठं-कुठं चर्चेला यायला लागलेले आहेत, कुठं-कुठं निश्चित सुद्धा झालेले आहेत आणि त्याच पैऱ्याबद्दल आपण एक थोडीशी चर्चा करायची. त्यासाठी हा व्हिडिओ. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया आणि विषय काढूया सप्तहिंद केसरी बकासूरबद्दल. मित्रांनो, बकासूरबद्दल चर्चा जबरदस्त रंगायला लागली की सप्तहिंद केसरी बकासूर या मैदानामध्ये म्हणजे कराड उत्तर केसरीच्या मैदानामध्ये आपल्याला बलमा सोबत बघायला मिळणार आहे अशी चर्चा रंगायला लागली आहे. आता खरं तर मित्रांनो, कोरेगाव हिंद केसरीच्या स्पर्धेमध्येच बलमा आणि बकासूर ही जोडी बऱ्याचशा बैलगाडा शौकीनांना म्हणजे इन्क्लुडिंग मी, मला सुद्धा ती जोडी या म्हणजे कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बघायची होती. पण काय कारणाने ती जोडी त्या मैदानात एकत्र आली नाही. पण असं म्हणलं जातं की कराड उत्तर केसरीच्या मैदानामध्ये बलमा आणि बकासूर ही जोडी एकत्र धावताना दिसेल असं म्हटलं जातं. ज्या दोन मैदानामध्ये म्हणजे कोरेगाव मैदान असेल, पेडगाव मैदान असेल आणि अजूनही काही मैदानामध्ये एकत्र धावून या मैदानाने हिंद केसरी किताब घेतला, ती जोडी म्हणजे बलमा आणि बकासूर. कराड उत्तर केसरीच्या मैदानात जर काही एकत्र आली ना तर लगा तुम्हाला 100% सांगतो की गुलाल हा फिक्सच आहे. कारण का मित्रांनो, बकासूरला रान कोणताही फरक पडत नाही, फाटी कोणतेही फरक पडत नाही, मैदान कुठलाही फरक पडत नाही, पैरा कुठलाही फरक पडत नाही. तो त्याच्या ताकदीने पळतो आणि गुलाल घेतो. आणि आपल्याला बलमाबद्दल तर माहिती आहे, राजधानी एक्सप्रेस बलमा, ज्याला आपण हरिण बलमा म्हणून पण ओळखतो. जर कटनाचं रान असलं तर लगा मग तर काय बलमा घावतच नाही आणि इतर मैदानात सुद्धा तो ताकदीनच पळतो. त्यामुळे बलमा बकासूर जर काही एकत्र आली तर 100% गुलाल आहेच आहे. आणि मित्रांनो, अजून एक चर्चा आहे की म्हणजे कुठेतरी 1-2 मुलाखती पण पडल्या होत्या की पिस्टन 22-11 आणि बकासूर हा सुद्धा पैरा आपल्याला या कराड उत्तर केसरीच्या मैदानामध्ये बघायला मिळू शकतो अशी सुद्धा चर्चा आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण कोरेगावच्या सेमी क्रमांक जो झालेला बकासूरचा, त्या सेमीचा जर लढत बघितली असेल तर त्यात पिस्टन नक्कीच बकासूरच्या ताकदीस ताकद देऊन धावत होता. मग जर का पिस्टन 22-11 आणि बकासूर जर एकत्र आली तर 100% ती जोडी सुद्धा 100% गुलालात राहील असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण पिस्टन 22-11 आजच्या तारखेला जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं बकासूर आणि पिस्टन ही जोडी जरी आपल्याला बघायला मिळाली तर वावगं ठरणार नाही. कारण तशी मुलाखत सुद्धा आलेली की लवकरच बघायला मिळेल. मग लवकर काही याच मैदानात बघायला मिळेल ते पण आपल्याला कळेल. पण तुमचं काय मत आहे की बकासूर सोबत, सप्तहिंद केसरी बकासूर सोबत या मैदानामध्ये बलमा हवा आहे की पिस्टन 22-11 हवा आहे का अजूनच कोणता पैरा तुमच्या डोक्यात आहे ती सांगा. खरं तर मैदान चालू होसपर्यंत आपल्याला कुठल्याही पैराचा अंदाज सांगताच येणार नाही. हा फक्त एक संभावित अंदाजच होऊ शकतो. कारण काय की मालक त्यांचे पैरे गुपितच ठेवतात शक्यतो आणि खरं तर गुपितच ठेवलेले चांगलेच. मैदानात आल्यानंतर एक थोडा धक्का बसला पाहिजे. पण आपला एक अंदाज बलमा का पिस्टन तुमचं मत सांगा. त्यानंतर मित्रांनो, अजून एक चर्चा लय भयान सुसाट सुटलेली आहे ती म्हणजे लखन आणि मथुर एकत्र दिसणार आहेत. या कराड उत्तर केसरीच्या स्पर्धेमध्ये लखन आणि मथुर ही जोडी एकत्र दिसणार आहे. मथुर आपण त्याला म्हणतो बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाटावर सुद्धा त्याचा दरारा तेवढ्याच पद्धतीने आहे. तो मथुर आणि लखन म्हणजे नुकत्याच काही कालखंडामध्ये यवतमाळ संभाजीनगर इथं येऊन लखननं स्वतःचं वर्चस्व घाटावर म्हणजे स्थापित केलेलं आहे. आणि तोच लखन मागच्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाच्या वेळी थोडा आजारपणातनं मुळे बाहेर होता. पण आता पुन्हा एकदा तो या मैदानामध्ये दिसणार आहे असं म्हटलं जातं आणि त्याचा पैरा असणार आहे मथुर संगतीना. जर का लखन आणि मथुर एकत्र असले तर निर्विवाद वर्चस्व हे वाक्य आधीच मनाशी ठाम करून ठेवा मित्रांनो. कारण ही जोडी जर का एकत्र पळाली तर म्हणतो ना, सुट्टा निकाल असणार आहे. गटाला असेल, सेमीला असेल, फायनलला असेल, विचारच करायचा नाही. त्यामुळे ह्या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून 101%. अजून एका जोडीची जबरदस्त चर्चा आहे ती म्हणजे तेजा आणि अर्जुन. म्हणजे आपण कोरेगावच्या मैदानामध्ये अर्जुनचा पळ बघितलाच असेल आपल्या सुंदरसोबत. म्हणजे आपल्या जो ह्यातला निनामचा जे जीवन डायव्हरचा सुंदर आहे त्याच्यासोबत त्यानं धावला होता. जबरदस्त धावला होता अर्जुन. म्हणजे अर्जुनचा पळ ह्याच्या आधी सुद्धा कोरेगावच्या दरबार केसरीमध्ये पण बघितला होता. तिथे 1 नंबर केला होता. अजूनही बऱ्याचशा मैदानामध्ये अर्जुन 1 नंबर केलेला आहे. तो अर्जुनचा ह्यावेळचा पायरा आहे तेजाभाईसोबत. आता तेजाभाई तर नादच नाही. तेजाभाईनं आता नुकताच एक गुलाल 1 नंबरचा घेतला होता. त्यामुळे तेजाभाई तर फुल फॉर्ममध्ये आहे. जर तेजाभाई आणि अर्जुन ही जोडी जर काही एकत्र आली की नाही मग तर विषय हार्डच होणार आहे. कारण काय की ही यंग ब्रिगेड आहे म्हणजे त्यो म्हणजे दुरळाच करणार. कारण का आजच्या तारखेला फॉर्म आहे त्यांचा एकदम. त्यामुळे जर का तेजाभाई आणि अर्जुन हा पायरा जर फिक्स आहे असं म्हटलं जाते आणि जर का हा पायरा फिक्स आहे तर इथं पण गुलाल फिक्सच मानायला हरकत नाही. अजून बरेचसे
पैरे आहेत ना, म्हणजे अंदाज सुद्धा बांधता येणार झालाय, की नक्की कुठला असू शकतो. म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा असेल, सुंदर असेल, अजून कॉकटेल असेल, अजूनही बरेचसे एक ना अनेक पैरे आहेत, की जे अजूनपर्यंत गुपित आहेत. घरनिकीच्या राजाचा पायरा असेल, जे अजून काही अंदाज सुद्धा बांधता येणार झालेत, की कुठं असू शकतो. पण ते जर उद्यापर्यंत काय अंदाज लागला, तर नक्कीच आपण त्याबद्दल पण व्हिडिओ बनवूया. पण आत्ता जे आपण पैरे एक संभावित बोललो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. एक म्हणजे बकासूर, बलमा की पिस्टन, मथुर आणि लखन आणि दुसरं म्हणजे तेजा भाई आणि अर्जुन. तुम्हाला काय वाटते? राम राम. कमेंट करून नक्की सांगा.